नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासात आता राज्यातील या जिल्ह्यात होणार गारपीट। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासात आता राज्यातील या जिल्ह्यात होणार गारपीट। मग येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार गारपीट, काय या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय, हे जर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासात आता राज्यातील या जिल्ह्यात होणार गारपीट। मग येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार गारपीट आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय, या प्रश्नाचं उत्तर घेऊया। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पुढील 3 दिवसात आपल्याला राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता दिसत आहे। जर आपण बघितलं तर या परिस्थितीनुसार गारपिटीची सर्वात जास्त शक्यता कोणत्या जिल्ह्यात आहे, तर खास करून सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगरचा काही भाग, त्याचबरोबर धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, त्याबरोबर जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचा काही भाग आणि विदर्भातील जे जिल्हे बहुतांश प्रमाणात उत्तर भागात आहेत व पूर्व भागात आहेत, ज्यामध्ये खास करून आपण बघितलं तर अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाण्याचा काही भाग, त्याचबरोबर अमरावती, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूरचा काही भाग। गडचिरोलीमध्ये किरकोळ पाऊस होऊ शकतो पण गारपिटीची काही शक्यता नाही। कोकणातील बहुतांश भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस व तुरळक ठिकाणी म्हणजे खूपच कमी ठिकाणी गारपीटीची शक्यता दिसत आहे आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा गारपीट होऊ शकते। म्हणजे जर या जिल्ह्यात आपण राहत असाल समजा, तर या ठिकाणी येत्या 72 तासात या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व सोबत गारपीट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतातील काम करत असताना ढगाळ वातावरणाचा अंदाज घेऊन काम करा, कारण गारपीट झाली आणि त्यात आपण किंवा आपले जनावर जर सापडले तर त्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून या ठिकाणी गारपीट व ढगाळ वातावरण खूप जास्त प्रमाणात नाही राहणार, पण पाऊस पडू शकतो किरकोळ आणि गारपीट सुद्धा होऊ शकते। हा विचार करून आपण पुढील पावले उचलावीत एवढीच आपणास विनंती। हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।